दारू पिणार एवढी विचित्र असतात महाराज. काय निमित्त करून दारू पितीन त्याचा काय भरोसा नाही. एक वेळेस एका नवऱ्यानं आपल्या बायकोला 2 झाकणं दारूचे पाजले आणि पाजल्याच्या नंतर ती म्हणली, बाई म्हणली किती कडू आहे ही. तो म्हणला, तुला आज कळालं किती कडू आहे, मी रोज कसा पचवीत असेल. एवढे विचित्र असतात महाराज, काय सांगू तुम्हाला. ऐका, एक वेळेस असंच कीर्तनामध्ये सांगितलं, दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे. एक महिला मंडळ माझ्याकडे आली, मला म्हटली, दीदी चला घरी. म्हणलं का? ती म्हणली, आमच्या त्यांना तसला दारू पेचा नाद लागलाय. म्हणली चला घरी. आता मी म्हणलं, मला काय दारू बिरू बंद करता येत नाही. म्हणलं मी नाही येणार. ती म्हणली, दीदी मी तुम्हाला 5,000 रुपये देते, तुम्ही चला म्हणली. मी म्हणलं मला नाही यायचं. तिने लय रिक्वेस्ट केली, मी गेले. आणि गेल्याच्या नंतर तिचा नवरा असा दारू पिऊन बसलेला होता. मी त्याला विनंती केली, म्हणे, अरे दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने कमाई का दाम खर्च कर, मुंह में मक्खी आती है. तो म्हणला, महाराज आता बंद. म्हणला आता बंद म्हणजे बंद. ती म्हणली, महाराज प्रत्येक वेळेस असंच म्हणत असेल बंद बंद, पण बंद काय करीत नाही, तुम्ही अजून 5 मिनिटं उपदेश करा. मी परत सुरू केलं, महाराज दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने कमाई का दाम खर्च कर, मुंह में मक्खी आती है. तो म्हणला, महाराज तुम्हाला सांगितलंय ना आता बंद म्हणजे बंद. ती म्हणली, महाराज ही प्रत्येक वेळेस असंच म्हणत असते, तुम्ही अजून 5 मिनिटं उपदेश करा. आता झालं ना कीर्तन महाराज. मी परत सुरू केलं. मी परत म्हणलं, अरे दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने कमाई का दाम खर्च कर, मुंह में मक्खी आती है. तो म्हणला, महाराज एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला, आता बंद म्हणजे बंद, आता सगळंच बंद. मी म्हणलं, अरे बंद पण नेमकं काय बंद? तो म्हणला, महाराज आजपासून आपल्या गावातले कीर्तन बंद, आजपासून भजन बंद. विठ्ठल विठ्ठल. एवढे विचित्र असतात महाराज दारू पिताड. माझं तर नेहमी सांगणं असतं प्रत्येकाला, ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ते काय दारू पिऊन, मावा खाऊन, गुटखा खाऊन, पत्त्या खेळून निर्माण झालेलं नाहीये दादा. त्यासाठी सुद्धा लाखो मावळ्यांना प्राणांची आहुती द्यावी लागली, तेव्हा हे राज्य निर्माण झालं, एवढं लक्षात ठेवा. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांकडे जास्त सैन्य होतं असंही काही नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांकडे जास्त हत्ती घोडे होते असंही काही नाहीये. परंतु ऐका, ताकद होती ती फक्त आणि फक्त या रयतेची ताकद होती महाराज. कारण जिथे मुघलांचं राज्य होतं त्याला मुघलशाही म्हणायचे, जिथे कुतुबशहाचं राज्य होतं त्याला कुतुबशाही म्हणायचे, जिथं आदिलशहाचं राज्य होतं त्याला आदिलशाही म्हणायचे, जिथं निजामशहाचं राज्य होतं त्याला निजामशाही म्हणायचे. परंतु जिथं माझ्या शिवरायांचं राज्य होतं त्याला हे स्वराज्य म्हणायचे. आणि हे स्वराज्य निर्माण, स्व म्हणजे माझं आणि माझं राज्य आहे महाराज. म्हणून तर महाराज सांगतात, शिवनेरी वर शुभ जन्मला, शिवनेरी वर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती. शिवनेरी वर शुभ जन्मला, शिवनेरी वर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती. ऐका, हे स्वराज्य निर्माण करत असताना काय करावं लागलं मावळ्यांना. म्हणून तर माझं नेहमी सांगणं असतं तरुण मुलांना, ऐका, अरे सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून आजही एक आवाज घुमतो, उठ उठ तरुणा जागा हो राजे, आणि सह्याद्रीचा धागा हो राजे. अरे कोण आणील या देशामध्ये स्वराज्य, कोण होईल न्याय. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, अरे अंधार पडत चाललाय, एक दिवा पाहिजे, अंधार पडत चाललाय, एक दिवा पाहिजे. आणि या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे महाराज, पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. असाच एक वीर सामर्थ्यवान मुलगा जन्माला आला, ज्यानं स्वतःच्या शौर्यानं, धाडसानं
आणि पराक्रमानं होत्याचं नव्हतं केलं. आणि याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक भगवा झेंडा रोवला. अरे कापल्या जाणाऱ्या गायी थांबवण्यासाठी, पडली जाणारे मंदिर बंद करण्यासाठी, भर रस्त्यावरती आमच्या आया बहिणींची, माय लेकीची लुटली जाणारी आबरू, अरे लुटली जाणारी इज्जत बंद करण्यासाठी राजांना जन्म घेतला. मा जिजाऊच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराज घडले खरे महाराज. परंतु ताकद होती ती फक्त आणि फक्त या रयतेची आणि मावळ्यांची. म्हणून महाराज सांगतात, मावळे व्हा मावळे, स्वाभिमानाने जगायला शिका. आणि याच महाराष्ट्रामध्ये कसे मावळे होऊन गेले क्षणात सांगून जाईल. एक वेळेस लढत असताना एका मावळ्याचा उजवा हात गेला. राजांना कळालं, अरे माझ्या मावळ्याचा उजवा हात गेलाय. म्हणून राजे त्याला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीमध्ये आले महाराज. आणि झोपडीमध्ये आल्याच्या नंतर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मावळ्याच्या झोपडीमध्ये आले. आणि राजांना पाहून हा मावळा ढल जसा रडायला लागला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अरे तुला वाटतं तरी काय, संसाराची चिंता मी सांभाळ तुझ्या संसाराला, काळजी करू नको मी सांभाळतो तुझ्या संसाराला. त्यावेळेस तो मावळा म्हणतोय, राजा हात गेला म्हणून रडण्यातला म्या नाही राजा. जीव जरी गेला असता तरी आनंदाने स्वीकारला असता. परंतु स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माझ्या दारामध्ये उभा आहे आणि मी त्याला मुजरा करू शकत नाही ना. म्हणून हे डोळ्यातलं पाणी दैवत छत्रपतीना अमृत दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीना अमृत दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीना अमृत दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीना अमृत दैवत छत्रपती. हा दैवत छत्रपतीना अमृत दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीना अमृत दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीना अमृत दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीना अमृत दैवत छत्रपती. महाराज म्हणतात की स्वराज्य निर्माण करत असताना असं मावळ्यांना त्रास सहन करावा लागला. म्हणून तर महाराज सांगतात, जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा, ज्याप्रमाणे तुकोबराईने आपल्याला सांगितलं महाराज. आणि असे जगद्गुरु तुकोबराई निष्ठावंत वारकरी पंढरपूरला जात होते. एक वेळ जगद्गुरु तुकोबराईंना पंढरपूरला जाता येत नाही महाराज. आणि मग जगद्गुरु तुकोबराईंना आपल्या वारकऱ्यांना विनंती केली. काय विनंती केली महाराज सांगतात, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा सांगा देवा नमस्कार हो, सांगा देवा नमस्कार हो, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा महाराज सांगतात, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, देवाला माझा तेवढा नमस्कार सांगा म्हणे. वारकरी पंढरपूरला पोहोचले, देवाला निरोप सांगितला. आणि मग देवानं गरुडाला पाठवलं. गरुड आल्याच्या नंतर तुकोबराईंनी गरुडाचे पायी, 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 हे विवेरो वेरा डोई, हे विवेरो वेरा डोई, हे विवेरो वेरा डोई, हे विवेरो वेरा डोई. आनवा तो हरी, आनवा तो हरी, हे ज्ञानवा तो हरी, आनवा तो हरी, हे ज्ञानवा तो हरी,
गरुडोई. गरुडाच्या चरणी नतमस्तक झाले. गरुड म्हणले महाराज सांगा, म्हणे देवाला घेऊन यायचंय. आणि असं म्हटल्याच्या नंतर देवालाच प्रश्न पडला. महाराज गरुड पंढरपूरला गेले. देवाला प्रश्न पडला, ऐसा सांडोनी सोहळा मी का पडेल निराळा. एवढा मोठा सोहळा सोडून मी कसं देहूला जाऊ. देवाला प्रश्न पडला महाराज. मग देवानं रुक्मिणी मातेचा सल्ला घेतला. देव म्हणले रुक्मिणी तुकोबराय देहूला बोलवतायत म्हणे, काय करावं. त्यावेळेस रुक्मिणी म्हणली देवा तुम्ही बिंधात जा. बघा बरं का तवाची रुक्मिणी. आताची रुक्मिणी काय म्हणली असती नाही सांगितलेलंच बरं आहे महाराज. देवा तुम्ही बिंधात जा, हे पंढरपूर सांभाळायला मी खंबीर आहे म्हणे. आणि देव गेले. आणि गेल्याच्या नंतर आवलीनं जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न केला. म्हणे महाराज कुठेही तुमचा देव. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आवले वर बघ. वर बघितलं तर काय दिसलं. महाराज सांगतात पिवळा पितांबर जैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर जैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर जैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर जैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. महाराज म्हणतात देव आले. तुकोबरायांना आलिंगन घातलं. जेवढा जेवढा त्रास तुकोबरायांना होत होता सगळ्याच त्रासातून तुकोबरायांना मुक्त केले. आणि मग तुकोबराय म्हटले की देवा आयुष्यभर तुझी वारी केली. एक पिढ्या नाही तर 8 पिढ्या तुझी वारी केली. आणि या जन्मात तू माझी वारी चुकू दिली नाही, अशी कोणत्याच जन्मात तू माझी वारी चुकू देऊ नको. म्हणून पंढरीचा वार करीन वारी चुकून हरी. तुकोबरायांच्या जीवनामध्ये संकट आलं महाराज. त्या संकटामध्ये देवानं तुकोबरायांना मुक्त केले. हा प्रसंग तुकोबरायांच्या जीवनामध्ये आला. आणि मग तुकोबराय म्हणतात की आपल्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तर हरीचं चिंतन करायचं. आणि मग हरीचं चिंतन केल्याच्या नंतर काय होतं तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात मग तो होऊन येसीन. मग तो होऊन दिसीन. हो 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 हो. मग तो होऊन येसीन. मग तो होऊन दिसीन. हो हो हो. मग तो होऊन दिसीन. मग तो होऊन दिसीन.
आड घाली सुदर्शन. मग तो भगवंत भक्ताला कसल्याच प्रकारचा श्रम होऊ देत नाही. त्याच्या त्या संकटापुढं आडवं सुदर्शन चक्र उभा करत असतो महाराज. म्हणून महाराज सांगतात भगवंताचं नामस्मरण करा. आणि ते जर नामस्मरण केलं तर काय होतं. महाराज सांगतात अनन्याश्चिंतयन्तो माम ये जन्हा परिपासते तेषां नित्याभियुक्ताना योगक्षेमं वहाम्यहम्. मग तो भगवंत भक्ताला कसल्याच प्रकारचा श्रम होऊ देत नाही. त्याच्या त्या संकटापुढं आडवं सुदर्शन चक्र उभा करत असतो आणि आपल्या भक्ताची भरण पोषणाची काळजी करत असतो. विठ्ठल 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 भगवंताचं नामस्मरण करा. आता ऐका, मोजक्या लोकांनी प्रपंचाचा त्याग करून डोंगरावरती गेली महाराज आणि भगवंताचं नामस्मरण केलं. का केलं तर महाराज सांगतात की प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गडीकडे, राज्य टाकूनी गेले थोडे तरी का म्हणावे ते वेडे. का गेले महाराज ते डोंगरावरती. त्यांना काही कुणी बायका दिल्या नाही का असं नाही महाराज. त्यांना पक्का माहिती आहे की या संसारामध्ये आपलं बिल निघत नाही महाराज, बिल निघू शकत नाही. म्हणून तर महाराज सांगतात की तुझे जवळ घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुलीनी तोडे देव बोलती का वेडे. विठ्ठल विठ्ठल लोक महाराजांना म्हणले की महाराज आम्ही जीवन जगत असताना संसार करतो, मग आम्ही संसार करता करता कसं भगवंताचं नामस्मरण करू. ऐका, तुकोबारायांनी सुद्धा संसार करून भगवंताचं नामस्मरण केलंय महाराज. म्हणून तर तुकोबाराय म्हणले की संसारी असावे आणि असोनी नसावे, किंवा कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. जीवन जगत असताना संसार करून आपण भगवंताचं नामस्मरण करावं. विठ्ठल विठ्ठल का भगवंताचं नामस्मरण करावं तर त्या भगवान परमात्म्याचे आपल्या या देहावरती अनंत कोटी उपकार आहेत महाराज. देवाची या देहावरती किती उपकार आहेत. महाराज सांगतात देवाने आपल्याला हात दिलेले आहेत, देवानं आपल्याला कान दिलेले आहेत, देवानं आपल्याला डोळे दिलेले आहेत. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडीसी नारायण नासे जीवपण भवरोग. देवानं प्रत्येक देहावरती उपकार केले महाराज. देवाने या देहावरती एवढेच उपकार केले असं नाही महाराज. महाराज सांगतात देवे दिला देह भजना गोमटा, 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 देवे दिला देह भजना गोमटा. तो या झाला भाटा बाधिकेचा, बाधिकेचा, तो या देह भजना गोमटा, देवे दिला 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 देह भजना गोमटा, भजना गोमटा, भजना गोमटा. महाराज सांगतात देवे दिला देह भजन गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. महाराज सांगतात देवाने या देहावरती उपकार केले, परंतु माणसानं उपकाराची फेड अपकारानं केली. महाराज देवाने या देहावरती किती उपकार केले. उपकार कशाला म्हणतात तर ऐका, तहानेने व्याकुळ झालेला वाटसरू त्याला जर आपण तांबर पाणी दिलं तर समजावं आपण त्याच्यावरती केलेला तो उपकार आहे. महाराज जत्रेमध्ये हरवलेल्या बाळाला जर त्याच्या आईकडे नेहून पोहोच केलं तर समजावं त्या बाळावरती आणि त्या आईवरती आपण केलेला तो उपकार आहे. परंतु ऐका, एखाद्याच्या मुलीच्या लग्नामध्ये जर आपण 10,000ची वस्तू घेतली आणि आपल्याला सुद्धा अपेक्षा असते की त्यांनी सुद्धा माझ्या मुलीच्या लग्नामध्ये 10,000ची वस्तू घेतलीच पाहिजे, याला उपकार म्हणत नाही महाराज. उपकार याला म्हणत नाही, याला देवाणघेवाण म्हणतात. महाराज सांगतात रविश्चंद्र घना वृक्षा नदी गावश्च सज्जना एते परोपकाराय युगे देवेने निर्मिता. या प्रत्येकावरती देवानं उपकार केले. विठ्ठल विठ्ठल
केले, परंतु माणसानं उपकाराची फेड आपकारानं केली महाराज. मी तर नेहमी सांगत असते प्रत्येकाला, नाही जरी एखाद्याची उपकाराची फेड आपकारानं करता आली तर आपकाराने करू नका महाराज, नका करू. माझं तर नेहमी सांगणं असतं, देवाने या देहावरती उपकार केले, पण प्रत्येक माणसानं उपकाराची फेड आपकारानं केली. कशी उपकाराची फेड आपकारानं केली तर मी एक नेहमी दृष्टांत सांगत असते, ऐका. एका मनुष्यानं 2 तरणी गोरी बैल बैलगाडीला झोपली आणि शेताकडे निघाला महाराज. तरणी गोरी होती ती. तरणी गोरं असल्यामुळे ती बैल नुसती खोदडाक 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 आमच्या महाराजांनी जसं वाजवले तसंच ती बैल पळायला लागली. आणि पळायला लागल्याच्या नंतर पळता पळता बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला. तो गृहस्थ सर्वांना सांगू लागला, बाजूला सरका, सरका बाजूला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली आहे, गाडीवरचा ताबा सुटलाय, चाप तुमच्या पायावर जाईल, तुम्हाला दुखापत होईल, तुम्ही बाजूला सरका. सर्वजण बाजूला सरकत होती महाराज, परंतु एक शांताबाई नावाची बाई अशी रस्त्यावरती उभा होती. इथं नाही कुणी, इथं असलं तर सांगा, मी तुमच्या इकडलं सांगत नाही, आमच्या इकडलं सांगते. विठ्ठल विठ्ठल शांताबाई नावाची बाई अशी रस्त्यावरती उभा होती महाराज. आता तिला पाहून त्याचे हातपायच गळून गेले, तरी हा सांगू लागला, काकू बाजूला सरका, सरका बाजूला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली आहे, गाडीवरचा ताबा सुटलाय, चाक तुमच्या पायावरून जाईल, तुम्हाला दुखापत होईल, तुम्ही बाजूला सरका. सर्वजण बाजूला सरकत होती महाराज, पण ती शांताबाई नावाची बाई अशी रस्त्यावरती उभा होती. ती म्हणली, येऊ दे तुझी गाडी, मोडू दे माझा पाय, रस्ता काय तुझ्या, पुढचं सांगायची गरज, रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का. आणि असं म्हटल्याच्या नंतर ती गाडी आली महाराज, आणि त्या बाईच्या पायावरून ती गाडी गेली. त्या बाईचा कणकण पाय मोडला, परंतु त्या बाईने जायचं ना हॉस्पिटलमध्ये, ती गेली पोलीस स्टेशनमध्ये. पोलिसांना केस नोंदवली. बिचारं गृहस्थ घरी आलं, रडत बसलं, म्हणले माझ्या एवढ्या पिढ्या होऊन गेल्या आणि या मूर्ख बाईमुळे आज मला कोर्टात जाण्याची वेळ आली, काय करावं. ते म्हणलं काहीच करू नका, आपण एक वकील लावू म्हणे. वकिलाला 10,000 रुपये द्यायचे ठरवले. किती? 10,000. आणि असं म्हटल्याच्या नंतर त्यानं विचार केला, वकील साहेब तिथं गेल्याच्या नंतर जे साहेब मला प्रश्न विचारतील मग मी उत्तर काय देऊ. त्यानं दुसरं काहीच बोलायचं नाही, फक्त एकच म्हणायचं, बुईंग, फक्त बुईंग म्हणायचं, दुसरं काहीच नाही. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर जे साहेब त्याला प्रश्न विचारू लागले, का हो गृहस्थ, कोणत्या गावचे. ते म्हणलं बुईंग. तुमचं नाव काय. ते म्हणलं बुईंग. ही बाई कोण आहे. तो म्हणला बुईंग. आता शांता काकूची पायाची आग मस्त घरा गेली महाराज. आणि शांता काकू म्हणते, साहेब मुर्दाज नुसता बुईंग बुईंगच करतोय. काल तर लई मोठ्याने सांगत होता, बाजूला सरका, सरका बाजूला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली आहे, गाडीवरचा ताबा सुटलाय, चाक तुमच्या पायावरून जाईल, तुम्हाला दुखापत होईल. आणि आज मुर्दा नुसता बुईंगच करतोय. आता जे साहेबांच्या सगळी गोष्ट लक्षात आली महाराज. जे साहेबांनी धरलं बाईला आणि टाकलं कस्टडीमध्ये. बिचारा गृहस्थ उड्या मारत मारत घरी आलं. बायकोला सांगते, मला पापड भजे कर. असे पापड भजे केले, एकदम तोंडामध्ये भरले. आणि ज्या वकिलांनी निर्दोष मुक्त केले ते वकील दारामध्ये उभे राहिले. आणि ते वकील म्हणले, ओ गृहस्थ, माझ्या पैशाचं काय. ते म्हणलं बुईंग. फक्त कीर्तन झाल्याच्या नंतर मला बुईंग करू नका. विठाला विठाला मला याच्यातून सांगायचं काय महाराज, की देवाने या देहावरती वकिलांनी त्या गृहस्थावरती उपकार केले, परंतु त्यानं उपकाराची फेड आपकारानं केली. तसंच प्रत्येक माणसांवरती या देवानं उपकार केले, परंतु माणसानं सुद्धा उपकाराची फेड आपकारानंच केलेली. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबाराय सांगतात की भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आणि ते नामस्मरण जर आपण केलं तर महाराज म्हणतात, आपल्यावरती किती जरी मोठं संकट आलं ते संकट 12 वाटाने निघून जात असतं. अभंगाचं नामाच्या चिंतने, 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 नामाच्या
तो होऊन दिसीना मग 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 तो होऊन दिसीना होऊन दिसीना होऊन दिसीना. महाराज सांगतात, नामाच्या चिंतने आणि 12 वाटा पळती विघ्ने. जीवन जगत असताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं. आणि ते नामस्मरण जर आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तर त्या संकट हे 12 वाटाने निघून जात असतं. विठ्ठल 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 म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार येशाम श्रीमद यशोदा सूतपद कमले भक्तिनाम स्थिर नराणाम तेशाम अभिर कन्या त्रिगुण कथेन नानू रक्तान सज्ञ तेशाम श्रीकृष्ण लीला. महाराज सांगतात, यशोदेचा मुलगा म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्याचं गुणगान ज्या ठिकाणी चालू आहे आणि ते गुणगान ज्याच्या कानाला ऐकू वाटत नाही, महाराज सांगतात धिगतान धिगतान धिगेतान, म्हणजे त्याला धिक्कार असो. असं मी सांगत नाही तर कीर्तनातील मृदुंग सांगतो. तू जर या पवित्र ठिकाणी बसून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू शकला नाही तर तुला धिक्कार असो. म्हणून एकदा सर्वांना प्रेमानं वर हात करा. ज्यांना ज्यांना हात येत नाही त्यांनी सर्वांनी वर हात करा. करा सर्वांनी. मला सर्वजण दिसत आहेत, मागचे सर्वजण. विठोबा रखुमाई टाळी टाळी सर्वांनी वर हात करा. सर्वांनी टाळी वाजवा. टाळी पखवाज टाळ टाळी टाळी पखवाज टाळ टाळी थांबा 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 थांबा. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. कुई कन्या पुत्र होती जे सात्विकन तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणतात हे सोपं नाही महाराज. हे कीर्तन करणं, गायन करणं, वादन करणं, काही काही नुसतं सास लावायला वर्ष लागतं. म्हणजे सोपं नाही. विठ्ठल विठ्ठल यथामती यथा अवकाश भंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे.